नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये मऊ लुसलुशीत असे मुगाच्या डाळीचे फुनके करणार आहे आणि त्याच्याच जोडीला आपण चटपटीत अशी कढी करणार आहोत। मस्त झणझणीत आणि गरमागरम असे मुगाच्या डाळीचे फुनके हे घरच्याच साहित्यात होतात। मुगाच्या डाळीचे फुनके व कढी करायला जास्त साहित्य लागत नाही, घरच्याच साहित्यात हे होतात। प्रोटीन आणि कॅल्शियमने युक्त असा हा खानदेशी बेत आहे। तर हे खानदेशी फुनके मी माझ्या पद्धतीने बनवलेले आहे। मस्त गरमागरम खानदेशी फुनके, त्यावर असे शेंगदाण्याचे तेल आणि त्यासोबत मस्त गरमागरम कढी, चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठी तितकाच पौष्टिक। चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपण मुगाच्या डाळीचे फुनके बनवण्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी अशी सालासगट मुगाची डाळ घेतलेली आहे। तर अशा प्रकारे 2 ग्लास मी मुगाची डाळ इथे घेतलेली आहे। जर तुमच्याकडे अशी डाळ नसेल तर तुम्ही साल नसलेली ही मुगाची डाळ घेऊ शकता। तर इथे 1 गळवा पाणी टाकून घेतले। आता ही मुगाची डाळ आपल्याला 3 ते 4 तास भिजत ठेवायची आहे। तर यावर झाकण ठेवून ही डाळ आपल्याला 3 ते 4 तासासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे। तर इथे 3 ते 3.5 तास झाले। मुगाची डाळ किती प्रमाणात भिजली ते आपण पाहूया। असे बोटाने दाबली तर लगेच दबते। तर मुगाची डाळ इथे चांगली भिजलेली आहे। आता हिला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि निथरायला ठेवायचे। फुनक्यामध्ये टाकले जाणारे पदार्थ पाहूया। 1 गाठा लसूण सोलून घेतला, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 1 जुडी पातीच्या कांद्याची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि जिरे। कोथिंबीर आणि पातीचे कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे, याला बारीक चिरून घ्यायचे आहे। तर मुगाची डाळ इथं निथरण्यासाठी ठेवली होती। मुगाच्या डाळीतले सर्व पाणी आपल्याला निथरून घ्यायचे आहे। ही सुकवायला ठेवायची नाही, लगेच वाटायला घ्यायची, म्हणजे जास्त सोकू द्यायची नाही। आता यामधली थोडीशी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली। आता 20 ते 25 हिरव्या मिरच्या इथे टाकून घेतल्या, 1 गाठा सोललेला लसूण इथे टाकून घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घातलेले आहे। आता हे आपल्याला चांगले रवाळ असे वाटून घ्यायचे आहे। तर जास्त जाडसर आपल्याला हे वाटायचं नाही, थोडं रवाळ असं आपल्याला मुगाची डाळ वाटून घ्यायची आहे। तर इथे आपली मुगाची डाळ वाटून झालेली आहे, ही या भांड्यामध्ये काढून घ्यायची। याच पद्धतीने आपल्याला जी उरलेली मुगाची डाळ आहे ती संपूर्ण वाटून घ्यायची आहे। इथे पाण्याचा वापर करायचा नाही, ओलसरच आपण डाळ घेतलेली आहे, त्यामुळे पाणी टाकायचं काम पडत नाही। तर अशा पद्धतीची रवाळ आपण इथे संपूर्ण ही मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे। आता वाटून घेतलेल्या मुगाच्या डाळीमध्ये मगाची सांगितलेली जी कांद्याची पात आहे ती बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीरही चिरून घेतली। ही संपूर्ण कांद्याची पात आपल्याला या डाळीमध्ये टाकून घ्यायची आहे, त्यासोबतच कोथिंबीरही संपूर्ण टाकून घ्यायची आहे। हिरव्या कांद्याची पात भरपूर टाकायची, यामुळेच फुनके खूप छान लागतात। आता अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, 1.5 चमचा इथे मीठ घालून घेतलेले आहे। मीठ हे आपल्या चवीनुसार टाकायचे आहे। आता याला चांगलं एकत्र करून घ्यायचं। फुनक्याचं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। फुनके करण्यासाठी हे डाळीचे मिश्रण आपले तयार झालेले आहे। आता या मिश्रणाचे फुनके करून ज्या प्लेटवर आपण फुनके ठेवणार आहे त्या प्लेटला आपल्याला असे तेल लावून घ्यायचे आहे। तर अशी छिद्र असलेली प्लेट मी घेतलेली आहे। अशी प्लेट नसेल तर तुम्ही स्टीलची चाळणी घेऊ शकता। आता संपूर्ण प्लेटला मी तेल लावून घेतले आणि गॅसवर मी अशी स्टीलची कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 गळवा पाणी टाकून घेतलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता लगेच जे तेल लावलेली प्लेट आहे आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे। आता हे जे आपले मुगाचे डाळीचे मिश्रण आहे ते हाताने चांगले एकत्र करून घ्यायचं। तुम्हाला हे मुगाच्या डाळीचे मिश्रण जरा सैल दिसत असेल, पण हे असेच सैल पाहिजे। यात आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, वाटताना आपण अजिबात पाणी टाकले नाही। अशा सैल मिश्रणाचे आपण फुनके केले तर ते झाल्यानंतर घट्ट होत नाही, घशात अटकत नाही, झाल्यानंतरही मऊ लुसलुशीत राहतात, तसेच थंड झाल्यानंतरही नरम मऊ लुसलुशीत राहतात।
मी सांगितलेली ही टिप्स वापरून तुम्ही नक्की हे मुगाच्या डाळीचे फुनके एकदा करून पहा, खूप छान होतात. तर मुगाच्या डाळीचे फुनक्याचा आकार हा आपल्यावर आहे. मी थोडे लांब आकाराचे असे फुनके करत आहे. तर असा मुगाच्या डाळीचा गोळा घ्यायचा, त्याला असा लांब आकार द्यायचा आणि असा प्लेटवर अलगद ठेवून द्यायचा आहे. तर हे आपल्यावर आहे, तुम्हाला ज्या आकाराचे फुनके वाटतात त्या आकाराचे करा आणि असे प्लेटवर ठेवून द्या. इथे आपले फुनके तयार आहेत. यावर झाकण ठेवून द्यायचं. आता आपल्याला 12 ते 15 मिनिट हे होऊ द्यायचे आहे. पहिले 7 मिनिट मोठ्या गॅसवर आणि नंतर 5 मिनिट मंद आचेवर हे होऊ द्यायचे. लगेच आता आपण कढीची तयारी करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे. इथे आपलं हिरवं वाटण तयार आहे. आता यामध्येच आपल्याला 1 कप दही घेतलेलं आहे, ते इथे टाकून घ्यायचं आहे. आणि पोहे खायचे 2 चमचे आपल्याला इथे बेसन टाकून घ्यायचं आहे. हे छान एकत्र करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे, म्हणजे याचे आपल्याला मऊसूद असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. ही थोडी नवीन पद्धतीची कढी आहे. तुम्ही अशी कढी करत असाल, पण अशी ही कढी खूप छान लागते. आता हे आपले कढीचे मऊसूद असे बॅटर इथे तयार आहे. आता कढईमध्ये 1.5 पडी मी तेल टाकून घेतले. यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले. जिरे छान फुलले की आपल्याला इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता तेलात परतल्यानंतर आपल्याला थोडासा हिंग इथे टाकून घ्यायचा आहे. 1/4 चमचा आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची आहे. आता हे चांगलं तेलात एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर जे आपण कढीचं बॅटर तयार केले होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण कढीचं बॅटर आपण इथे टाकून घेतलं. त्यासोबत 1 कप आपण पाणी टाकून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बॅटर काढलं होतं त्यामध्ये 1 कप पाणी टाकून घ्यायचं. मिश्रण चांगलं पाण्यामध्ये एकत्र करून जे मिक्सरच्या भांड्याला बॅटर लागलेलं आहे ते संपूर्ण पाण्यासोबत इथे टाकून घ्यायचं आहे. तर 2 कप पाणी आपण कढीत इथे टाकलेलं आहे. तर कढी आपल्यावर आहे, आपल्याला किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता इथे कढीला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ आपण इथे टाकून घेतलेलं आहे. तर साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला साखर आवडत नसेल तर टाकू नका. पण जो दह्याचा आंबटपणा असतो तो बॅलन्स करण्यासाठी मी इथे 1 चमचा साखर टाकलेली आहे. आता हे सर्व साहित्य टाकलेलं आपण एकत्र केलं. आता कढीला आपल्याला 2 ते 3 मिनिट असंच झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्या कढीला उकळून 3 मिनिटे पूर्ण झालेली आहे. कढी छान शिजलेली आहे. आता इथे हिरवीगार कोथिंबीर घ्यायची. आता फुनक्याबरोबर खायला आपली चटपटीत अशी कढी इथे तयार झालेली आहे. आता आपले फुनके पाहूया झाले की नाहीत. 15 मिनिटं झाले. झाकण उघडून पाहूया. आपल्या फुनक्याला चांगली दणदणीत वाफ आलेली आहे. वरून चांगले घट्ट झालेले आहेत. मऊ लुसलुशीत असे आपले फुनके इथे तयार झालेले आहेत. प्लेटमध्ये मस्त गरमागरम मुगाच्या डाळीचे झणझणीत फुनके, त्यावर मस्त शेंगदाण्याचं तेल आणि सोबत चटपटीत अशी ही कढी. पौष्टिक असा आरोग्यदायी बेत एकदा नक्की करून पहा. माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.